नमस्कार मित्रांनो, एकनाथ शिंदे असं नेतृत्व जे शिवसेनेमधनं बाहेर पडलं, एवढा मोठा प्रचंड बंड केला. अर्थातच त्यांच्या मागे महाशक्ती होती. महाशक्ती म्हणजेच बीजेपीची नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोन नेत्यांची फळी त्यांच्या मागे होती. सगळा बंड करून ते भाजपसोबत त्यांनी सत्ता स्थापन केली. अशा वेळेस ज्यावेळेस त्यांना आधीही माहीत होतं की भाजपने अजित पवार यांच्यासोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊनही फासा परत पलटला होता, तरीही त्यांनी रिस्क घेऊन भाजपला साथ दिली शिवसेनेतनं पडून. आणि त्यानंतर जे काही महाराष्ट्राने बघितलं की त्यांची डिलिंग पॉवर, म्हणजे मी तुमच्यासोबत आलोय, त्याच्या रिस्क रिवॉर्ड त्यांना अर्थात मिळाला. आणि ते मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी 2.5 वर्ष जवळपास आपला कारभार सांभाळला. फडणवीस, देवेंद्र फडणवीस जे भाजपचं महाराष्ट्रातलं प्रथम चेहरा आहे, ते उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. आणि त्यानंतर जे काही निर्णय झाले त्या सरकारच्या काळात, त्या सरकारतल्या म्हणजे लाडकी बहीण योजना ही एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हे मुख्यमंत्री होताना आली. आणि त्यानंतर ज्यावेळेस निवडणुका झाल्या, त्या निवडणुका झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपली डिलिंग पॉवर परत दाखवली आणि आपलं नाराजी नाट्य म्हणजे गावी जाणं किंवा शिवसेना नेत्यांनी भाजपवर प्रेशर बनवणं, एकनाथ शिंदे यांचं दिल्लीतील नेत्यांशी जवळीक असणं, यातून त्यांनी थोडीशी नाराजीही व्यक्त केली. आणि आपल्या शिवसेना पक्षाला मंत्रिपद कसे अधिक आणता येईल. आणि एवढंच नव्हे तर जिथे पालकमंत्री म्हणून, रायगडचे पालकमंत्री म्हणून सुनील तटकरे यांची, म्हणजे तटकरे कुटुंबातला व्यक्ती ज्यावेळेस तिथं पालकमंत्री घोषित केला होता, परंतु त्यांच्या नाराजी नाट्यामुळे भाजपला तो पालकमंत्री पदही कॅन्सल करावं लागलं. हे सर्व बघता निश्चितच भाजपने आता जे काही एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध चालू केलं, म्हणजे थोडक्यात विषय सांगायचा झाला तर जे एकनाथ शिंदे यांचे पुत्र आहेत, त्यांच्या ठाणे या जिल्ह्यामध्ये, त्यांच्या मतदारसंघामध्ये भाजपने इन्कमिंग चालू केलं. जे शिवसेना शिंदे गटाचे लोक आहेत ते त्यांनी भाजपमध्ये घ्यायला सुरुवात केली आणि उमेदवारी त्यांना जाहीर केली. हे सर्व बघता निश्चितच श्रीकांत शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे तशी तक्रार केली असणार. आणि तिथूनच सुरू झालं ते अजित पवार यांना न जमलेलं, म्हणजे पार्थ पवार यांच्या केसेसमध्ये न जमलेलं अजित पवार राष्ट्रवादी गटाला, ते शिवसेना एकनाथ शिंदे गटाने चालू केलं. एकनाथ शिंदे गटाचं म्हणजे काही म्हणा तुम्ही, परंतु एक वैशिष्ट्य आहे की त्यांचे सगळे नेते, जे काही प्रमुख नेते आहेत एकनाथ शिंदे गटामध्ये शिवसेनेचे, ते सर्व एकमुखी असतात. म्हणजे त्यांनी सर्वांनीच आता भाजपवर पुन्हा प्रेशराईज बनवण्यासाठी वेगवेगळ्या फोरममधनं भाजपला धमकीवाजा पत्तेच टाकायला सुरुवात केलेली आहे. एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची आपली बैठकही त्यांनी अटेंड केली नाही. आता ते शहा यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे निश्चितच कुठेतरी आता असं वाटतंय की जे एकनाथ शिंदे यांना जमतंय ते अजित पवार यांना कधीही जमू शकत नाही. कारण एकनाथ शिंदे यांची प्रवृत्तीच तशी आहे, बेधडकपणे निर्णय घ्यायची. त्यामुळे निश्चितच कुठे त्यांना बार्गेनिंगमध्ये भाजप समोर नमावं लागतं असं कधीही आपल्याला बघितलेलं आपल्याला आठवत नाही. कारण जसं अजित पवार यांच्याविषयी जे काही पार्थ पवार असू द्या, बाकी जे काँग्रेसचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जे मंत्री आहेत, यांच्यावरती जेव्हा घेरलं जातं, भुजबळ असू द्या, धनंजय मुंडे असू द्या, त्यावर राष्ट्रवादीचा एकही नेता बोलत नाही, त्यांच्या पक्षाची बाजू मांडत नाही किंवा खुलं समर्थन देत नाही. याचा अर्थ म्हणजे निश्चित आपण जर काढला तर असंच वाटतंय की राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते आहेत त्यांना फक्त आपलं पुरतच पडलेलं आहे, आपलं पद, आपलं मंत्रिपद एवढंच बास. परंतु शिवसेना शिंदे गटाबद्दल हे लागू होत नाही. मंत्री तानाजी सावंत यांना जरी यावेळेस कॅबिनेट मंत्रिपदापासून डावललं तरी त्यांनी व्याच्यता जास्त कुठे केली नाही. परंतु तसंच छगन भुजबळ यांच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेसकडनं झालं तर पूर्ण त्यांनी पक्ष सोडण्याचं सर्व काही जे काही आहे ते तो आपण सर्वश्रुत आहात. त्यामुळे निश्चितच कुठेतरी एकनाथ शिंदे यांना मॅनेज करण्यात भाजप कधी यशस्वी होईल की नाही भविष्यात माहीत नाही. परंतु तुर्तास तरी भाजपचे जे काही डावपेच आहे, जे अजित पवार गटावर पूर्णपणे चालू होतात, कारण शेवटी अजित पवार गटाचं म्हणजे जे घेरलं गेलं बार्गेनिंग कमी होण्यासाठी नगर परिषदेच्या, पार्थ पवारांचा किस्सा असू द्या, त्याचंच फळ की रुपाली ठोंबरे यांना, अमोल मिटकरी यांना प्रवक्ते पदावरनं त्यांची हकालपट्टी करण्यात आली. परंतु शिवसेना शिंदे गटाकडनं असं कधीही झालेलं नाहीये.
कारण ते एकसंघ राहतात, सगळे नेते एकटी बोलतात. आणि आता जेव्हा एकनाथ शिंदे नाराज आहेत तर पूर्ण टीम ही त्यांच्या मागे उभी आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि भाजपला निश्चितच एकनाथ शिंदे परवडणारे नाहीये. त्यांचे प्रत्येक डाव हे एकनाथ शिंदे प्रतिडाव टाकून उडवून लावतात. असंच काहीसं चित्र महाराष्ट्रात आहे. आता ह्या नगरपंचायत आणि पुढे जे महापालिका निवडणुका येतील त्याच्यामध्ये निश्चितच शिंदे गट हा बार्गेनिंग करून अजित पवार गटापेक्षा तरी मोठा पक्ष म्हणून म्हणजे उदयास येईल असंच वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून व्यक्त करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.